नमस्कार, लक्षवेधीमध्ये स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत भाजपची काँग्रेस झाली का. याचं कारण असं आहे, आज विधान परिषदेसाठी भाजपकडून 12 लोकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. 10 जागांसाठी 12 लोकांचे अर्ज आहेत. या नावांमध्ये प्रवीण दरेकर आणि RN सिंग यांचं नाव आहे. आणि त्याचबरोबर आज सकाळी एक मोठी घटना घडली. एकनाथ खडसे महसूल मंत्री यांनी आपल्या मतदारसंघात एका कार्यक्रमात जाताना लाल दिव्याची गाडी वापरली नाही. ते या कार्यक्रमाला लाल दिव्याची गाडी न वापरताच गेले. पण जेव्हा माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा मात्र एकनाथ खडसेंनी जाणीवपूर्वक मीडियाला दाखवण्यासाठी लाल दिव्याची गाडी संध्याकाळी हातात घेतली. याच विषयावर मी चर्चा करणार आहे की या सगळ्या मुद्द्यांवर भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर विधान परिषदेची जी उमेदवारी भाजपने घोषित केली आहे त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते खाजगीत असो किंवा जाहीररित्या असो आपलं मत व्यक्त करतात, ते विरोध दर्शवतात. प्रवीण दरेकर यांना जी उमेदवारी दिली आहे, पार्टी विथ डिफरन्स असा शिक्का असलेल्या भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. याचा अर्थ असा काढायचा का भाजपची काँग्रेस होऊ घातली आहे का? या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, विश्वास पाटील भाजपचे प्रवक्ते, ते या चर्चेत असतील. विजय वडेट्टीवार माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार या चर्चेत आहेत. विश्वंभर चौधरी या चर्चेत सामाजिक कार्यकर्ते या चर्चेत सहभागी होत आहेत. सर्वात आधी पाहूयात की आपण कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं जाते का? भाजपमध्ये पक्ष शिस्त राहिली नाही का? भाजपमध्ये आयारामांची चलती सुरू आहे का? सत्तेचं राजकारण करतंय का भाजप? निवडून येण्यासाठी क्षमता ही फुटपट्टी आहे का? आपण आपला प्रश्न पाहूयात. याबद्दल आपलं मत आपण व्यक्त करू शकता. जय महाराष्ट्र N या ट्विटरवर भाजपची काँग्रेस झाली आहे का, आपलंही मत आपण व्यक्त करू शकता. आपण मान्यवरांशी चर्चा करणारच आहोत. @जय महाराष्ट्र N या ट्विटरवर आपलं मत व्यक्त करू शकता. आज सगळ्यात महत्त्वाचं, नारायण राणे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला आणि नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा विधान परिषद किंवा विधिमंडळात जिवंतपणा येतोय का? राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट एकनाथ खडसेंवर आरोप केलेत. या प्रतिक्रियेनंतर आपली चर्चा सुरू होईल. पाहूयात नारायण राणे काय म्हणतात. आरोप आहे. ते आरोप त्या ठिकाणी ज्या मंत्र आरोप आहेत आणि ज्याचे पुरावे आहेत त्यांनी राजीनामा देऊन घरी जावं, ही मागणी राहणार आमची. पाठराखण अधिवेशनाच्या आत करतायत. अधिवेशन चालू झालं की पाठराखण किती महागात पडेल ते कळेल. पाठराखण अधिवेशनाच्या आधी करता येते, अधिवेशनात करता येत नाही, किती महागात पडेल, अशा प्रकारचा टोला जो आहे नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे ज्या मुद्द्यावरून भाजप सत्तेवर आली आहे तेच मुद्दे आता भाजप मंत्र्यांवर, तेच आरोप भाजप मंत्र्यांवर पाहिले. तर मी सर्वात आधी विश्वास पाटील यांच्याकडे जातो. विश्वासजी, मला सांगा, काँग्रेसवर आरोप करताना, राष्ट्रवादीवर आरोप करताना भ्रष्टाचाराचे आरोप केले, तुम्ही राजीनामा द्या, अशा प्रकारचे जी मागणी होती ती भाजपने लावून धरली होती. आज एकनाथ खडसेंवर दाऊदला फोन केल्याचा आरोप आहे, त्यांनी MIDCची जमीन लाटल्याचा आरोप आहे. हे सगळे आरोप असताना मंत्रिपदावर राहणं योग्य आहे का? हे सर्व जे आरोपच आहेत आणि आरोप ज्या लोकांनी केलेले आहे यांनी पूर्वी अनेकांवर आरोप केलेले आहे. त्यामुळे आधीच्या आरोपांचं काय झालं, ज्यांच्यावर आरोप केले गेले त्यांच्या केसेसचं काय झालं, याचा देखील आपण थोडा विचार करणं आवश्यक आहे. आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका फार ठाम आहे की समजा आरोपांमध्ये काही तथ्य वाटलं किंवा सकृतदर्शकीय पुरावे तसे वाटले तर भारतीय जनता पक्ष हा नक्कीच त्याच्यामध्ये ॲक्शन घेईल आणि पुढे जाईल. कोणालाही पाठीशी घालण्याचा काही संबंध नाही. मुद्दा असा आहे की आरोप झालेत आणि मंत्रिपदावर असणं आणि चौकशी होणं, हा सगळा जो मुद्दा आहे तो हा लोकांपुढे, म्हणजे दुसऱ्यांना म्हणायचं की तुम्ही पहिलं राजीनामा द्या आणि आता स्वतःचे मंत्री आहेत तर आरोप सिद्ध होऊ द्या मग आम्ही पाहू, अशा प्रकारची भूमिका भाजपची नाही वाटत? नाही, भाजपाची भूमिका फार क्लिअर आहे. रादर लालकृष्ण अडवाणींचं जर आपण बघितलं तर त्या जयंत डायरीमध्ये फक्त LK असा शब्दप्रयोग आला तेव्हा त्यांनी एक उदाहरण प्रस्तुत केलं होतं. त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन मोकळे झाले होते. त्यामुळे ही परंपरा आमच्याकडे आहेच.
मात्र आताच्या कालोखामध्ये ज्या प्रकारचे आरोप आणि बुनियाद आरोप होत असतात त्या आरोपामुळे प्रत्येकाने सारखं राजीनामा द्यावा अशी देखील परिस्थिती नाही आहे. आणि याच्यापूर्वी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी असो, चला ठीक आहे, म्हणजे सारखे राजीनामा देऊ नये असं तुम्हाला आत्ता मत आहे, भाजपचं आत्ता मत आहे. विश्वंभर चौधरी, मला सांगा, लोकांमध्ये काय प्रतिमा आहे? एकनाथ खडसेंवर आरोप झाले किंवा इतर जे मंत्री आहेत, लोकांना काय वाटतं की पार्टी विथ डिफरन्स अशा प्रकारची जी प्रतिमा आहे ती कायम आहे की भाजपने आता जी भूमिका घेतली आहे त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे? काय वाटतं लोकांना, काय वाटतं? नाही, पार्टी विथ डिफरन्सची प्रतिमा त्यांची कर्नाटकमध्ये येडियुरप्पापासूनच तेव्हाच झाली आणि बंगारू लक्ष्मण सुद्धा. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स वगैरे म्हणायचे शब्दप्रयोग आहेत. पण आता जो युक्तिवाद चालला आहे की पुरावे समोर येऊ द्या, सिद्ध होऊ द्या. आता MIDCच्या केसमध्ये सिद्ध व्हायचं काही बाकी नाही. एक प्लॉट आहे, विलासराव, समजा तुमचा प्लॉट आहे आणि तो मी विकायला काढला, मूळ मालक तुम्ही आहात, तर त्याच्यामध्ये कुठला काय पुरावा आणि कशाला कोर्ट लागतं ना? ह्या प्रायमा फेशिया ब्रीच ऑफ हे आहेच आहे. आणि त्यांच्यावर खडसे साहेबांवर 420 कलम लावून गुन्हा दाखल झाला आहे पुण्यामध्ये. असा साधा गुन्हा नाही आहे हा, एका मंत्र्यावर फसवणुकीचा गुन्हा आहे. 420 कलम आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काही टिपिकल उत्तर येतं आहे सरकारी पक्षाकडून की चौकशी होऊ द्या, दोषी आढळले तर काढू, याला काहीच अर्थ नाही आहे. इतर प्रकरणांमध्ये मी समजू शकतो की चौकशी व्हायला पाहिजे आणि मग ते येईल समोर, इतर जी काही त्यांची प्रकरणं आहेत. मग आता ते त्यांच्या लाचेचं 30 कोटीच्या त्यांच्या PAच्या लाचेचं प्रकरण होतं, ठीक आहे, त्याची चौकशी होईल. त्याच्यात ते हास्यास्पद येतं आहे. ते PA म्हणाले आम्ही गमतीने 30 कोटी. मग आता सामान्य माणसाला माझ्यासारखं वाटतं की गमतीत जर 30 कोटी असेल तर मंत्रालयात खऱ्या लाचेचे भाव किती वाढले असतील अशी आम्हाला शंका येते. पण MIDCची केस अत्यंत क्लिअर आहे. लँड MIDCची होती, मंत्री म्हणून तुमच्याकडे आली, तुम्ही पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला, तुम्हीच ती लँड विकत घेतली आणि ती विकत घेतलेली लँड तुम्ही आता म्हणताय की मला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. ही क्रिस्टल क्लिअर झाला म्हणतो. आणि काल सुभाष देसाईंचं जे निवेदन आलं त्यामध्ये सुभाष देसाईंनी जे सांगितलं की ती लँड MIDCचीच आहे, त्याच्यावरती 45 प्लॉट आहेत आणि तिथं 45 उद्योगसुद्धा आहेत. मला असं वाटतं की ही केस क्लिअर आहे, याच्यामध्ये काही चौकशी व्हावी. त्या लाटकेश अडवाणींचं उदाहरण त्यांनी दिलं, या देशात त्यापेक्षाही मोठं शास्त्रींचं उदाहरण आहे. नुसता रेल्वे अपघात झाला तर त्यांनी नैतिक जिम्मेदारी, पण आता ती नैतिकता भाजपमध्ये कुठे आहे शिल्लक? म्हणजे मला तर गंमतच वाटली. LK अडवाणींनी सुद्धा सहज राजीनामा दिला नव्हता, त्याच्यावर देशभर गदारोळ झाला. हवाला प्रकरण एक दिल्लीतल्या पत्रकारांनी काढलं होतं आणि त्यानंतर मोठा गदारोळ झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी हे काही लालबहादूर शास्त्री नव्हेत की त्यांनी येऊन लगेच राजीनामा केला. पण मुद्दा असा आहे की हे सगळं स्पष्ट असताना एका आठवड्यात 5 आरोप खडसेंवर झाले आणि 5 आरोपांमध्ये एकही स्पष्टीकरण आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी काही प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिली असं वाटलं लोकांना. ती क्लीन चिट वस्तुतः होती की नव्हती मला माहिती नाही, परंतु याच्यावर काहीही न होता कुठली चौकशी. मला एक साधी गोष्ट सांगा, तुम्ही म्हणता की तो मोबाईल नंबर क्लोन केलेला होता, दाऊद इब्राहिमला लावलेला फोन हा क्लोन होता. मग आता ठीक आहे, क्लोन होता हे मान्य केलं लोकांनी राज्यातल्या, पण मग आता सांगा की क्लोनिंग कोणी केलं? ते म्हणजे त्याला तर काहीतरी धरबंद असेल ना. गृह खात्याने चौकशी तर केली पाहिजे ना की हे कोणी केलं. ते जर केलं नसेल कोणी तर हा मामला संशयास्पद आणि क्लोनिंग केलं असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. म्हणजे एखाद्या मंत्र्यांच्या फोनचा वापर अशा प्रकारे क्लोनिंग करून, ते पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जो गुन्हेगार आहे त्याच्या फोनवर फोन करणं, ही खूप मोठी गंभीर घटना वाटते तुम्हाला? अतिशय गंभीर घटना आहे. आणि मला जास्त गंभीर हे वाटतं की याच्यात राज्य सरकारने क्लोनिंग करण्याला अजून पकडलेलं नाहीये. म्हणजे उद्या असं होऊ शकतं की मोदींचा नंबर क्लोन करून पण दाऊद इब्राहिमला विजय वडेट्टीवार यांच्याकडे जातो. विजय वडेट्टीवार माजी मंत्री होते. वडेट्टीवारजी, मला सांगा, तुम्ही सत्तेवर असताना पहिला राजीनामा द्या, नंतर मग चौकशी करा. काय वाटतं खडसेंच्या केसमध्ये तुम्हाला अधिक अधिकाऱ्यांशी आत्ताही संपर्क असेल, काय म्हणजे राजीनामा देऊन ही चौकशी केली पाहिजे की आधी चौकशी झाली पाहिजे मग राजीनामा? जर सत्य आढळलं तर राजीनामा, असत्य आढळलं तर राजीनामा नाही. काय भूमिका आहे काँग्रेसची? नाही विलासजी, खडसेजींना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला. दिला कोणी? पोलिसांनी. म्हणजे ठाणेदाराची चौकशी हवालदार करतोय, ज्यामध्ये सत्तेमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बसलेत त्यांचेच पोलीस त्यांना क्लीन चिट देत आहे. अहो, हे प्रकरण जर म्हणजे यामध्ये खडसे साहेब दोषी नसतील, त्यांचा यामध्ये कुठेही सहभाग नसेल, तर हे प्रकरण CBI कडे द्या आणि यांनी सत्तेतून थोडा बाजूला व्हावं. हे जर प्रामाणिक सिद्ध झालेत, कारण या देशद्रोहाच्या संदर्भातला विषय आहे, दाऊद इब्राहिमच्या संदर्भातला विषय अत्यंत गंभीर आहे की ज्यांनी हजारो लोकांचे बळी घेतलेत. त्यांचा जर फोन एखाद्या मंत्र्यांच्याकडे येतो किंवा मंत्र्याचं बोलणं होतं, मंत्र्याच्या संवाद साधला जातो, या सगळ्या प्रकरणामध्ये पारदर्शकता ठेवाल की नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, यांच्यामध्ये कुठे नैतिकता राहिली? तुम्हाला मध्य प्रदेशातला
तुम्हाला माहित आहे व्यापम घोटाळा केवढा मोठा आहे, किती लोकांचे बळी गेले. हम्म. त्यामध्ये छत्तीसगडचा फार प्रचंड मोठा घोटाळा आहे की 50,000 कोटी रुपयेचा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आला. कॅगच्या याच्यामध्ये अहवालामध्ये सिद्ध झालं. तुमच्या आपल्या राजस्थानच्या मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप झालेत. ह्या सगळे आरोप झाल्यावर काय केलं भाजपानी? पुराव्यात सकट दिले गेलेत, पुरावे मिळालेत. अहो खरं म्हणजे मध्य प्रदेशातल्या मुख्यमंत्र्यांना तर 1 मिनिट सुद्धा त्या सत्तेवर आणण्याचा अधिकार नाही. एवढं मोठं ते प्रकरण आहे. काय चाललं, कुठे सिद्ध झालं, कुठे हे प्रामाणिकपणा यांचा दिसून आला? हे सत्तेमध्ये बसून चौकशी करत आहेत. सत्तेच्या दम असेल यांच्यामध्ये नैतिकता शिल्लक असेल, इमानदारी काय शिल्लक असेल, जनतेची काहीतरी थोडीशी लाज वाटत असेल तर यांनी तुरंत बाजूला व्हावं, राजीनामा दिला पाहिजेत आणि एकदम फेअर चौकशीला यांनी समोर गेलं पाहिजेत. द्या आमची खरा चौकशी. मग त्यामध्ये दाऊद इब्राहिमचा फोन असेल, ठीक हा ठीक आहे प्रकरण विजयजी, असेल, मी येतो किंवा 30 कोटीचं प्रकरण असेल. हेमंतजी, मी नंतर तुमच्याकडे येतो, पण विश्वासजी मला सांगा, आता ते विलासजी, विजय वडेट्टीवार असो किंवा विश्वभर चौधरी असो, सामान्य लोकांना वाटतं की तुम्ही इतरांकडे बोट जेव्हा दाखवता तेव्हा स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आता जर दाऊद इब्राहिमशी म्हणजे विश्वंभर चौधरी यांचा मुद्दा अत्यंत रास्त दिसतोय. कुणी क्लोन केला आणि ते कुणाशी क्लोन केला तर मंत्री आणि दाऊद यांच्याशी, म्हणजे अत्यंत मोठी घटना आहे. त्याची चौकशी करत नाही सरकार. त्याचबरोबर इतर जे काही खडसेंवर आरोप झाले त्या संदर्भात क्लीन चिट देतं, म्हणजे काही नसताना पोलिसांकडून क्लीन चिट मिळते. पाटील साहेब बोला. मी सर्वप्रथम वडेट्टीवार साहेबांना विचारू इच्छितो की मूळ प्रश्न असा आहे की भाजपाचं काँग्रेसीकरण होत आहे का? कारण इथे मुळामध्ये काँग्रेसला कटघऱ्यातच उभं केलेलं आहे. त्यामुळे आधी त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी त्याचं उत्तर द्यावं की भाजपाचं काँग्रेसीकरण होत आहे का. दुसरी गोष्ट, हा क्लोनचा जो विषय निघाला तर क्लोनच्या बाबतीत आपल्या पोलिसांच्या माध्यमातून चौकशी झालेली आहे. आता जर आपल्या पोलिसांवर जर विश्वास नसेल तर मग याला काही दुसरा मला वाटतं इलाज नाही आहे. मी भारतीय जनता पक्षाची एकच- पोलिसांवर काय विश्वास आहे? पोलिसांनी क्लीन चिट दिली, पण ज्यांनी फोन कुणी केला हे पोलीस यांनी तपासायला पाहिजे ना पोलिसांनी. आणि ते 2 दिवसात आलं पाहिजे होतं. एक जो गँगस्टर आहे, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, जो देशद्रोही आहे, ज्याच्यावर खटला चाललाय, संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला शोधलं जात आहे, अशा फोनचा मंत्र्यांच्या फोनवर फोन येणं, त्याचे कॉल रेकॉर्डचे डेटल असणं, पाटील साहेब हे अत्यंत गंभीर आहे. पाटील साहेब बोला. पाटील साहेब बोला. पाठक माझं पाठक नाव साहेब विश्वास बोला. पाठक आहे. नाही, हे तसं जर असेल तर प्रकरण खरंच गंभीर आहे. मग आणि याची गंभीर चौकशी का नाही? पाठकजी, चौकशी व्हायला पाहिजे ना. नाही, पण हे गंभीर आहे किंवा हे पुरावे आहेत हे कोण म्हणत आहे? हे असेच आरोप करणारे म्हणतात की ज्यांनी वर्षानुवर्ष आरोपच केलेला आहे, त्यातला एकही आरोप सिद्ध झालेला नाही, कोणत्याही मंत्र्यांच्या विरुद्ध कार्यवाही झाली नाही किंवा कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नाही आहे. त्यामुळे यांच्या आरोपांवर किती विश्वास ठेवावा? आणि दुसरीकडे एकीकडे सरकारतर्फे जर पोलिसांच्या माध्यमातून चौकशी होते आहे, स्वतः मुख्यमंत्री जे प्रामाणिक आहे हे भारतीय जनता पक्षाने सगळेच म्हणतात आहे, त्यांच्या माध्यमातून जर चौकशी होत आहे आणि त्याचं उत्तर येत असेल तर मला वाटतं थोडासा वेळ जाऊ द्यायला हवा. याच्यामध्ये जर तथ्य असेल तर भारतीय जनता पक्ष नक्कीच याला पाठीशी घालणार नाही. आमचं केंद्रीय नेतृत्व देखील भ्रष्टाचाराच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. केवळ हाच एक मुद्दा मिळाल्यामुळे सर्वांना एकदम कुठेतरी एक छाती फुगून आलेली आहे आणि याच्या माध्यमातून खूप राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न चालू आहे. मला असं वाटतं याच्यात जर तथ्य तुम्हाला असेल हे तर action घेतलं जाईल. पाठकजी, हे तुम्हाला राईचा पर्वत करतात असं वाटतं. चला, मी हेमंत देसाई यांच्याकडे जातोय. हेमंत देसाईजी, मान्यवरांनी म्हणजे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे आहेत, विश्वंभर चौधरी यांनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलं, आणि पाठक जे म्हणतायत राईचा पर्वत करतात. काय वाटतं की लोकांमध्ये जी इमेज आहे भाजपची ती कुठे डागाळली जाते किंवा ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होत नाही आहेत? नाही, भारतीय जनता पक्षाची लाज संपूर्णपणे चव्हाट्यावरती आलेली आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे खडसेंनी स्वतः राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय त्यांच्यावर सोपून चालणार नाही. त्यांना मंत्रिमंडळातनं पहिलं बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी खडसे स्वतः विरोधी पक्षनेते असताना काही वर्षांपूर्वीची जी गोष्ट आहे तेव्हा अजितदादांची चौकशी करा, त्यांना तुरुंगात टाकू, विनोद तावडे म्हणाले होते तुरुंगात टाकू आम्ही आल्यावरती. आता अजितदादा पवारांच्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन बिलकुलच करणार नाही, परंतु अजितदादा पवारांवरती काही आरोप सिद्ध झाले होते. त्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला आणि ते सिद्ध होण्यापूर्वी ते परत आले, हा भाग वेगळा. पण त्यांनी राजीनामा स्वतःहून बाहेर गेले होते तेव्हा राजीनामा कोण मागत होतं? देवेंद्र फडणवीस मागत होते, खडसे मागत होते. हां, तेव्हा यांनी जर तुम्ही इतर अनेकांवर त्यांनी आरोप केलेले आहेत खडसेंनी आत्तापर्यंत. पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवरती आरोप केलेले आहेत त्यांनी, आणि त्यावेळी त्यांच्याकडे पुरावा होता का? आरोप केले असते तर सिद्ध केले का तुम्ही? आणि तुम्ही जर बेफाम आरोप करत असाल तर तुमच्यावर सुद्धा आरोप झाले तर त्याचे तुम्ही तोंड दिलं पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे दाऊदच्या संदर्भात दाऊद इब्राहिम ला फरफटत आणू असं गोपीनाथ मुंडे म्हणाले. गोपीनाथ मुंडेंचे हे शिष्य किंवा त्यांच्या अगदी जवळचे सहकारी खडसे हा एक महत्त्वाचं गोष्ट आहे. दुसरं म्हणजे मदन बाफनांच्या आणि अरुण मेहतांच्या केबिनमधनं फोन झाले, तिकडे फोन गेले, तेव्हा त्या दोघांनी राजीनामा दिला किंवा त्यांना द्यायला लागला तो. पवारांच्या विमानामधनं अंडरवर्ल्डमधले काही लोक आले असा जेव्हा संरक्षण मंत्री होते पवार, असा आरोप झाला. तेव्हा पवारांनी तो डिनाय केला होता, काही सिद्ध झालं नाही. पवारांवरती दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झाला. आउटलुकवरती त्यांनी खटला दाखल केला आणि 5 कोटीचा खटला त्यांनी जिंकला. हां, पण तरीसुद्धा तुम्ही पवारांवरती दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत होतात. मग तुमच्यावरती तुमचे सुद्धा फोन कॉल्स असे असतील. आता पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की हा फोन माझा बंदच होता. त्याच्यानंतर मग पुन्हा आरोप व्हायला लागले आणि विशेषतः एका इंग्रजी चॅनलने ते लावून धरलं प्रकरण आणि त्यांनी पाकिस्तानमधनं जे रेकॉर्ड आणलं त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं बचावात्मक पवित्रा घेतला आणि त्यांनी टेक्निकल काही कारण सांगितलं आणि ते पत्रकार परिषद घेतली. आता मुख्य म्हणजे ही गोष्ट ATS कडनं आता चौकशी काही सुरू होती आहे, पण रॉ किंवा यांच्या ज्या परदेशामध्ये यंत्रणा आहेत, गुप्तचर यंत्रणा, त्यांच्याकडे हे कामगिरी सोपवायला पाहिजे होती. ती सोपवलेली नाही. ती केंद्र सरकारने सोपवली पाहिजे होती. मैं न खाऊंगा न खाणे दूंगा असं जे म्हणतात त्यांनी, किंवा राजनाथ सिंग ज्यांनी परवा मुलाखत देऊन आम्ही स्वच्छता अभियान आम्ही कसं हे केलेलं आहे आणि UPA सरकार कसं भ्रष्ट होतं आणि आम्ही कसं स्वच्छ होतो असं सांगितलं. न खाणे दूंगा असं जे म्हणतात, विकेंद्रीकरण केलेलं भ्रष्टाचाराचं भारतीय जनता पक्षाने राज्यात म्हणजे वडट्टीवारांनी अतिशय बरोबर सांगितलं. त्याच प्रकारे अन्यसुद्धा काही राज्य आहेत की ज्याच्यामध्ये असे आरोप झालेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर मंत्री जे आहेत त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप झालेले आहेत. तुम्ही विरोधात असताना विशेषतः देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओढून आरोप करत होते. तुमच्यावर सुद्धा आरोप होणार आणि आत्तापर्यंत जे आरोप झालेले आहेत अनेक बावनकुळ्यांच्यापासून त्या आरोपांचं ठोस उत्तर दिलं नाही आणि स्वतःहून चौकशी करणं आणि चौकशीमधनं मंत्री निर्दोष झाला असेल तर तो निर्दोष आहे असं म्हणणं हे जास्त चांगलं झालं असतं. ते झालं नाही. भारतीय जनता पक्षाने युतीचं सरकार असताना म्हणजे शोभाताई फडणवीस, महादेव शिवणकर यांना राजीनामा देणं भाग पडलं होतं. अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं तेव्हाच सुद्धा बरं होतं असं म्हणायची पाळी येईल. इतकं आत्ताचं अधपतन झालंय भारतीय जनता पक्षाचं, हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे आणि आम्ही भ्रष्ट नाही, आमचे कपडे स्वच्छ आहेत असं म्हणण्याचा आगाऊपणा करण्याचं कारण नाही. चला ठीक आहे. म्हणजे हेमंत देसाई काय म्हणतात ते अधपतन झालंय भाजपचं असं एक इमेज आहे. मी विश्वांबर चौधरी यांच्याकडे ब्रेकनंतर जाणार आहे. एकूण भाजपची काय प्रतिमा आहे जनमानसात याचं उत्तर घेणार, पण मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला प्रश्न पाहूयात. आपण याच्यावर आपलं मत व्यक्त करू शकता. भाजपची काँग्रेस झाली आहे का यावर आपलं मत व्यक्त करू शकता. @jaymaharashtra.in ट्विटरवर आपलं मत व्यक्त करू शकता. एक छोटासा ब्रेकनंतर ही चर्चा सुरू होणार आहे की भाजप काँग्रेसच्या वाटेवर चालली आहे का, भाजपचं काँग्रेसीकरण चाललं आहे का. खडसेंच्या मुद्द्यावर ही चर्चा राहील एका ब्रेकनंतर.